नमस्कार मैत्रिणींनो, रेखा फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर तुमची काठ जी काही उंची आहे तर 4 इंचाची काठ आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि वरती गोलाकार देण्यासाठी आपण 3 इंच आणि 3 इंचाचा असा मध्य काढून गोलाकार देऊन घेणार आहोत. खूप सोपी बाही आहे आणि झटपट म्हणजे 5-1 मिनिटामध्येच ही बाही डिझाईन तुम्ही शिवू शकता. आणि पेननी थोडंसं डार्क करून घ्यायचं म्हणजे जे पाटपोट आहे ते उठल्या जाईल. एकसारखी जे माप आहे ते आपण जे बाही डिझाईन घेतलेलं माप आहे ते दोन्ही अस्तरावर एकसारखं येईल, त्याच्यामुळं पेनचा वापर करायचा आहे. तर पाहू शकता हे बघा बरोबर पाठपोट म्हणजे उठलेला आहे. तर या बाहीला आपल्याला न कॅनव्हास वापरता ही बाही आपल्याला डिझाईन करायची आहे. तर आणि खूप सोप्या पद्धतीने आहे, झटपट फक्त 5 मिनिटामध्ये ही बाही डिझाईन होणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठे न स्किप करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे बघा अशा पद्धतीने आपण जे आहे आकृती काढून घेतलेली आहे आणि ही जी बाही आहे आपल्याला ह्या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. आणि जो आपला जिथे जे आपण आकृती दिलेली आहे बरोबर त्या आकृतीवर ठेवायचं आणि गोलाकार जो आहे देऊन घ्यायचा आहे. आता हा जो दोरा आहे तो आपण कटिंग करून टाकू आणि मध्यवर आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. जो गोलाकार आहे तो आपण कट करून घेणार आहोत आणि छोटे छोटे कट आहेत ते आपल्याला लावूनच घ्यायचे आहे. कट लावून घेतल्यामुळं काय होणार आहे तर तुम्ही जो आकार दिलेला आहे तो आकार जो आहे व्यवस्थित येणार आहे. आणि मग कट लावून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही हे बघा आपला जो आकार आहे तो गोलाकार खूप छान आलेला आहे आणि त्या गोल आकाराच्या संपूर्ण कडेकडेने आपल्याला टिपही मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने म्हणजे न कॅनव्हास वापरता तुम्ही सुद्धा ही बाही डिझाईन शिवू शकता. आता आपल्याला काय करायचं तर ही जी काठ आहे ती आपल्याला कशी दुमडून आणि कशी टीप मारायची आहे तर हे बघा ह्या पद्धतीने मारायचं आहे आपल्याला. दोन्ही आपल्याला एकसारखं जे अर्धा इंच आहे म्हणजे आपण वाढून घेतो 1 इंच जे बाहीमध्ये आपण वाढून घेतो अस्तरच्या बाहीला तर बरोबर हे अर्धा इंच आपलं जाणार आहे. आणि ही जी आपली सरळ टीप मारून झाल्यानंतर कडेकडेने संपूर्ण टिपा मारून घ्यायच्या आहे आणि जो एक्स्ट्रा जो कापड आहे ते ब्लाऊज पीसाचं ते आपण कटिंग करून टाकणार आहोत. झाली आता आपली संपूर्ण बाही जी आहे स्टिच करून झालेली आहे. तर हे बघा मी अशा पद्धतीने चौकोनी आहेत ते बॉक्स आहेत कट करून घेणार आहे. ह्याच मापाचं मी अजून एक कट करणार आहे. पाहू शकता तुम्ही. आणि हे बघा हे जे नॉड आहेत ते आपल्याला आपल्या बाहीवर डिझाईन करायचे आहे. या नॉडनी दोन्ही साईडने आपल्याला फुलं लावून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे झालेले आहेत आपले फुलं तयार झालेले आहेत आणि जे त्याचं जे एक्स्ट्रा कपडा आहे तो सुद्धा आपण कटिंग करून टाकणार आहोत. हे बघा ही झाली. आता आपली बाहीला आपल्याला डिझाईन करायची आहे. तर हे बघा अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग ह्याचं आपण असं फूल तयार करून घ्यायचं आहे. फूल तयार करून घेतल्यानंतर काय करायचं जे कडेकडेने जे आहे आपलं नॉड आहे त्या नॉडला आपल्याला संपूर्ण कडाकडेने टीप मारून घ्यायची आहे म्हणजे ते अटॅच करून घ्यायचे आहे. ते बघा बाहीला सगळी जे आपलं
नॉड आहे ते नॉडचा आपण फुल तयार करून घेतलेला आहे आणि अटॅचही झालेला आहे. आणि जे दोरे असतील ते आपले एक्स्ट्रा ते आपण कटिंग करून टाकणार आहोत. आणि तिथं एक आपल्याला काय करायचं आहे, आपलं बटन असतं ते बटनचा वापर करायचा आहे, छोटं बटन ठेवायचं आहे. तर ही जी बाहीची डिझाईन आहे ती तुम्हाला कशी वाटली? बाही डिझाईन जर आवडली तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्ते.